नमस्कार, कोल्हापुरी खाद्य संस्कृतीमध्ये मी राजश्री तुमचं स्वागत करते। आज आपण बघणार आहोत मस्त अशी लापशीची गूळ घालून केलेली खीर। मस्त अशी होते आणि अगदी झटपट 10 मिनिटांमध्ये तयार होते ही खीर। चला तर आपण रेसिपीला सुरुवात करूया। तर लापशीची खीर बनवण्यासाठी मी 1 वाटी इथे लापशी घेतली। आता मी याच वाटीने पाणी घेणार आहे। तर आपल्याला पातळ अशी खीर बनवायची आहे तर पाणी इथे थोडं जास्त लागणार। तर मी इथे या वाटीने 5 वाटी पाणी घेतलं। आता हे पाणी आपण चांगलं उकळायला ठेवूया, गरम करायला। आता मी एका साइडला पाणी ठेवलं, दुसऱ्या साइडला मी आता इथे कुकर ठेवला गरम करायला। आज आपण कुकर मध्ये बनवणार आहे खीर। तर मी कुकर मध्ये 3 चमचे तूप घातलं। आता याच्यामध्ये मी ओल्या नारळाचे काप करून घेतलेत, तुपामध्ये घालूया। काजूचे तुकडे ऑप्शनल आहे, तुमच्याकडे असतील तर घाला। बदामाचे तुकडे घातले मी। आता हे मस्त असे आपल्याला फ्राय करून घ्यायचे। आता याच्यामध्ये आपण लापशी घालूया 1 वाटी। आता ही लापशी आपल्याला चांगली अशी कलर बदलेपर्यंत याला परतून घ्यायचं आहे तुपामध्ये। थोड्या वेळानंतर याचा कलर बदलायला लागतो। लापशी चांगली भाजली गेली पाहिजे। तर 1 2 ते 3 मिनिटं याला तुपामध्ये भाजून घेतलं। लापशी तयार झाली इथे भाजून। आता याच्यामध्ये मी जेवढं पाणी घेतलं होतं गरम करून तेवढं सगळं घातलं। आता इथे मी 1 वाटी लापशीचा रवा घेतला होता, त्याच वाटीने मी 1 वाटी गूळ घातला याच्यामध्ये। गूळ मिक्स करून घेऊया। आता याला चांगली उकळी यायला लागली। आता याच्यावर झाकण ठेवूया आणि मीडियम हीटवर 1-3 शिट्ट्या याच्या करून घेऊया। आता मी इथे याच्या 3 शिट्ट्या करून घेतल्या। 10 मिनिटं कुकर थंड करून घेतला थोडा आणि आता याचं झाकण काढलं। इथे बघा मस्त लापशी तयार झाली आहे शिजून। चेक करून दाखवते, बघा मस्त अशी लापशी इथे तयार झाली। आता याच्यामध्ये मी वेलची आणि सुंठ पावडर 1 अर्धा चमचा घातली। त्याच्यानंतर ओल्या नारळाचा चव घातला थोडा। आता हे आपण याच्यामध्ये मिक्स करून घेऊया। आता मी याच्यामध्ये दूध घालणार आहे। तर दूध मी इथे 1 वाटी दूध घातलं। तर खीर थोडी थंड होत आली की मग आपल्याला याच्यामध्ये दूध घालायचं आहे। गरम खीर असताना याच्यामध्ये दूध नाही घालायचं, नाहीतर मग दूध फाटतं, कारण खीर आपली गुळाची आहे। इथे आपली खीर तयार झाली। आता आपण एका बाउलमध्ये काढून घेऊया। तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा, अगदी झटपट होते आणि खूप छान लागते ही खीर। आता याच्यावरून थोडं पिस्त्याचे काप घातले मी, तुमच्याकडे घाला असले तर, नाही घातले तरी चालतील। वरून थोडा ओल्या नारळाचा चव घालूया। इथे आपली झटपट अशी लापशीची खीर तयार झाली। तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।